सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी मितेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपली ट्रिप एंड झालेली आहे. त्याला खूप दिवस झाले. मी बरेच दिवस व्हिडिओज अपलोड केला नव्हता. त्यामागचं मोठं कारण ते म्हणजे की मी जो ट्रायपॉड यूज करतो सो तो तुटला होता. तर मी मी माझ्या भावाला सांगितलं होतं, की छान असा मला ट्रायपॉड घेऊन ये. सो तो घेऊन आला. त्याच्यात थोडे डेज फ्यू निघून गेले. 5 दिवस त्यामध्ये निघून गेले. सो मग पण म्हटले, की तुमच्या सर्वांसोबत व्हिडिओ शेअर केला. ट्रायपॉड तर इम्पोर्टंट आहे. ट्रायपॉड तर हवाच. तर मग मग ट्रायपॉड आता आलेला आहे आणि आता तुमच्या सर्वांसोबत छान व्हिडिओ शेअर करतोय. तर आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आधीच्या व्हिडिओमध्येच कमेंट आल्या होत्या, की तिकडे तू काय शॉपिंग केली? जेवढे तू सगळ्या ठिकाणी तू फिरलास, तिकडे तू काय-काय घेतलंस? तर ते एकदा शेअर कर. तर एवढं काही मी जास्त असं सामान घेतलेलं नाहीये. अगदी मोजके फक्त 2च गोष्टी मी घेतल्यात. बाकी मी काहीच घेतलेलं नाहीये. सो ते मी काय-काय घेतलंय आणि माझ्या सर्व जेवढी मी तीर्थक्षेत्र फिरलो, त्याच्यात माझा काय एक्सपिरियन्स होता, सो तो सुद्धा मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. कारण काही ठिकाणी चांगला एक्सपिरियन्स होता, काही ठिकाणी बॅड एक्सपिरियन्स होता. सो ते मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. म्हणजे जर तुम्ही तुमच्या ओल्ड एज माणसाला घेऊन जात असाल, म्हणजे तुमच्या आजी-आजोबांना किंवा कोणालाही तुम्ही ओल्ड एज जे असतील, त्यांना चालायचा प्रॉब्लेम आहे, हँडिकॅप्स आहेत. सो तुम्ही त्यांना घेऊन जात असाल, तर कुठल्या ठिकाणी तुम्हाला काय केलं पाहिजे? ते मी माझ्या अनुभवानुसार तुम्हाला ह्या ट्रिपमध्ये सांगणार आहे. तर पहिलं तुम्हाला थोडंफार म्हणजे सामान जे काही घेतलं ते एंडला दाखवतो. पहिला एक्सपिरियन्स जो आहे तो मी शेअर करतो. तर सगळ्यात पहिलं जे आम्ही मंदिर गेलो होतो, म्हणजे गावी गेल्यावर पुन्हा जे ट्रिप्स चालू झाल्या होत्या, त्याच्यातलं पहिलं जे मंदिर होतं ते म्हणजे अंगणेवाडीचं. तर त्याबद्दल एक्सपिरियन्स माझा खूप छान आहे आणि मी लहानपणी म्हणजे आधी सुद्धा बऱ्याचदा मी अंगणेवाडीमध्ये गेलोय. सो अंगणेवाडीचं जे भराडी देवीचं मंदिर आहे, तिथे खूप सुंदर आहे. आता तर त्यांनी खूप छान मंदिर ते अपग्रेड केलंय, बांधलंय नवीन छान असं सुंदर. तर खूप सुंदर आहे मंदिर. त्या मंदिराबद्दल मला अजिबात काही असं रस्टिकेशन्स किंवा काहीच त्यामध्ये नाहीये. खूप सुंदर मंदिर आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक कोकणातलं कुणकेश्वर जे देवगडला आहे. कुणकेश्वराचं जे मंदिर आहे, जे समुद्राच्या काठाच्या इथे आहे ते मंदिर. तर ते त्याबद्दल सुद्धा मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. ते सुद्धा मंदिर खूप छान आहे. इव्हन की कसं मॅनेजमेंट वगैरे पण खूप छान आहे. सर्वांनी छान मॅनेज केलंय. गर्दी नव्हती मेन म्हणजे. सगळं नीट होतं आणि इव्हन तिकडच्या म्हणजे लोकांच्या बोलण्याच्या अनुभवानुसार सुद्धा सांगितलं होतं, की जरी गर्दी असली, तरी प्रत्येकाला नीटनेटकं ट्रीट केलं जातं तिकडे. जास्त धक्काबुक्की नसते किंवा काही नसतं. असं माझ्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगतोय. आता अंगणेवाडीची जेव्हा जत्रा असते, तेव्हा थोडी कारण खूप क्राउड असतो, खूप गोष्टी असतात. त्याच्यामुळे थोडंसं इकडे-तिकडे होऊ शकेल. पण काही-काही तीर्थक्षेत्र अशी आहेत पुढे जी मी तुम्हाला सांगणार आहे, की तिथे शक्यतो तरी तुम्ही नका घेऊन जाऊ तुमच्या ओल्ड एज माणसांना. त्याच्यानंतर आता पहिलं पॉइंट आला म्हणजे पहिलं जे आता हे 2 तीर्थक्षेत्र झाली. आम्ही छान तिकडे दर्शन घेतलं. हे आम्ही नंतर केलं. कुणकेश्वर आम्ही नंतर केलं होतं. अ, ते झालं. त्याच्यानंतर पहिला आम्ही गेलो होतो ते म्हणजे अक्कलकोटला. तर अक्कलकोटला खूप अर्ली मॉर्निंगला दर्शन झालं होतं. मीन्स सकाळी खूप लवकर आम्ही दर्शन केलं होतं. 6:30 पावणे 7च्या आतमध्ये आमचे दोन्ही मंदिर म्हणजे वटवृक्ष आणि समाधी मंदिराचं आमचं दर्शन पूर्ण झालं होतं. ते तुम्हाला फोटो ब्लिंक होतच असतील. सो ते आमचं दर्शन झालं होतं. पण अक्कलकोटला सुद्धा गर्दी अगदी असं नव्हतं. 5-10 मिनिटं 10-15 मिनिटं पकडा दर्शनाला लागली. पण छान दर्शन झालं. लाईन अजिबात नाही मिळाली. पण समोर महाराजांच्या समोर सगळे असा क्राउड करतात दर्शन घेण्यासाठी वगैरे तिथे थोडासा वेळ गेला. पण पटकन झालं दर्शन. पण अक्कलकोटला एक मला गोष्ट तिथे चुकीची वाटली, की अर्ली आता आय डोंट नो की अर्ली मॉर्निंग होती सो म्हणून त्यांचं तसं असेल किंवा त्यांचं जो स्टाफ आहे क्लिनिंगचा किंवा एक्सेट्रा ते तिकडे आले नसतील. सो तिथे खूप कचरा बाहेर मंदिराच्या आवारामध्ये होता. अगदी एंटर जो आपला मंदिराचा जो शू रॅक्स वगैरेचा भाग असतो. सो तिकडे खूप प्रमाणामध्ये कचरा किंवा बाकी तुम्ही शूट्समध्ये सुद्धा वगैरे पाहिलं असेल. तर तिथे काही-काही स्टाफ आला होता क्लीनिंगसाठी. सो म्हणून आम्ही तिथे गेलो त्यावेळेस तो स्टाफ नसेल. सो हा माझा त्या मंदिराबद्दल अनुभव होता. पण छान होतं. महाराज आपले महाराज आहेत. सगळ्या काही गोष्टी नीटच होतात. पण तो एक अनुभव होता. त्याच्यानंतर वटवृक्षाचं मंदिराचं झालं. ओके, त्यांनी त्यांचा स्टाफ आला तिकडे, त्यांनी ती गोष्ट क्लीन केली, ती पण गोष्ट सॉर्ट आउट झाली. पण पूर्ण छान होतं तिकडे. ओके, काही त्रास नाही. दुसरं मंदिर होतं महाराजांचं, आपलं जे समाधी मंदिर आहे. तर समाधी मंदिरची ते सुद्धा मला काही असं वाटलं नाही. छान होतं, नीटनेटकं होतं सर्व काही असं चौळप्पा महाराजांचं, बाळप्पा महाराजांचं वगैरे जे घर आहे त्यांनी जे दाखवलं. सो ते दोन्ही पण छान होतं. म्हणजे तिथे पण काही असं प्रॉब्लेम नव्हता. ओके. त्याच्यानंतर पुढचं जे मंदिर होतं ते म्हणजे तुळजापूर. ओके. तर तुळजापूरला एक
अगदी असं मला असं वाटत होतं, की काय हे असं ह्या गोष्टी तुम्ही सुरुवातीला फोटोजमध्ये, व्हिडिओजमध्ये पाहिलं असेल. आम्ही रात्री तुळजापूरचं दर्शन केलं होतं. आता मी क्रमाने नाही सांगत आहे, पण जे तीर्थक्षेत्र मला आठवतात त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगतोय. तर तुळजापूरला काय प्रॉब्लेम झाला, आम्ही एकतर रात्री दर्शनाला गेलो होतो आणि रात्री सगळीकडे अगदी मंदिराचा तो मुख्य शहाजीराजे महाद्वार असं म्हटलं जातं माझ्या मते त्याला. सॉरी माझ्याकडनं जर काही चुकत असेल तर माझ्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगतोय. तर जो सुरुवातीला एंट्रन्स असतो म्हणजे ते शहाजीराजे महाप्रवेशद्वार असं त्याला नाव आहे. तर तिकडे पण प्रचंड प्रमाणामध्ये कचरा होता. अगदी पायऱ्या-पायऱ्यांनी कचरा होता. त्या सगळ्या पायऱ्यांवरती सगळी लोकं झोपली होती. सगळं ते त्यांच्या त्या सर्व गोष्टी होत्या. मग त्याच्यातनं आम्ही मंदिरात एंटर केलं. त्याच्यानंतर मंदिरामध्ये असे फ्लोअर्स आहेत लाईनीसाठी. जो आता मुख्य गाभाऱ्यात जाण्याआधी असे काही फ्लोअर आहेत. तर ते फ्लोअर आपल्याला पूर्ण कंप्लीट करून असे झिगझॅग लाईन असं असे शिर्डीला असे झिगझॅग लाईन्स आहेत. त्या आपल्या फ्लोअर वाईज कंप्लीट करायचे फर्स्ट, सेकंड, थर्ड असं आहे. पण आम्हाला डायरेक्ट एंट्री करण्यात गेली होती. म्हणजे आम्ही 2च रो माझ्यामध्ये कंप्लीट केले. आणि मग आम्ही गेलो दर्शनाला मेन गाभाऱ्यामध्ये. पण ते जो रो होता शेवटी तो मंदिराचा भाग झाला. भले गाभाऱ्यामध्ये नसो, पण तो शेवटी मंदिराचा भाग झाला. तिथे सुद्धा अस्वच्छता होती. सगळीकडे असं थुंकून ठेवलेलं होतं. काही असं क्लीनिंग त्या गोष्टीमध्ये होती. शेवटी जेवढा भाग भवानीचा आहे त्या मंदिरामध्ये, जेवढं काही ते बनवलं, शेवटी तो मंदिराचा भाग झाला. शेवटी तो मंदिराचाच एंटर आहे. तर तिथे क्लीनिंग असली पाहिजे. आता खूप लाखो करोडोने देवीच्या दर्शनाला लोकं जात असतात. पण तिकडे पण त्या गोष्टीचं क्लीनिंग वगैरे पाहिलं गेलं नाही. म्हणजे असं मला वाटलं. माझं जे मत होतं ते मी तुम्हाला सांगितलं. आणि जर ह्या ठिकाणी जर तुम्ही ओल्ड एज माणसांना घेऊन जात असाल, तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. पण जास्त पण ओल्ड एज मीन्स हँडिकॅप किंवा जर ते पॉवरफुल असतील, त्यांची क्षमता असेल चालण्याची किंवा सगळं करण्याची, तर तुम्ही जाऊ शकता. नाहीतर व्ही-आय-पी पासेसचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तुम्ही ते सुद्धा पर्चेस करू शकता. तुळजाभवानी मंदिराबद्दल माझा हा अनुभव होता. पुढचं जे तीर्थक्षेत्र आहे ते म्हणजे पंढरपूर. तर पंढरपूरला पण सेम आहे कचरा. अगदी चंद्रभागेमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल, मी शेअर केलंय तुमच्या सर्वांसोबत, की चंद्रभागेमध्ये लोकं कपडे धुतायत, सगळ्या काही गोष्टी चालू आहेत. की त्या नदीचं महत्त्व आहे, की त्या नदीला तेवढा मोठा मान-सन्मान आहे. तर त्या गोष्टीचा सुद्धा त्या नदीचा रिस्पेक्ट मानला गेला नाहीये. सगळे कपडे इथे-तिथे पडले. तिथे लोकं कपडे धुतायत. अंघोळीचं जाऊ दे, अंघोळ लोकं करतातच त्या नदीमध्ये. चंद्रभागाला तेवढं महत्त्व आहे. लोकं तिथे अंघोळ करतात आणि केलीच पाहिजे. तर लोकं तिथे अंघोळ करतात. ओके, तो भाग आपला. तो कपडे धुणं, कचरा टाकणं, ते सगळे दिवे-बिवे हे करणं, ते थोडं मला चुकीचं वाटलं. कारण एवढी मोठी नदी आहे, तिला एवढं छान मान-सन्मान आहे. विठोबाची ती चंद्रभागा आहे. तर ती आपणच नीट ठेवली पाहिजे. आपणच नीट स्वच्छ ठेवली पाहिजे. त्या काठावरती सगळा कचरा, सगळीकडे कचरा. ऑलमोस्ट बऱ्याचशा काही-काही मंदिरामध्ये तिकडे गेलो, की हाच प्रॉब्लेम होता कचऱ्याचा. नदीच्या इथे पण खूप कचरा होता. त्याच्यानंतर आता म्हणाल, की विठोबाच्या दर्शनाबाबतीत तर ओल्ड एज लोकांना तिकडे वेगळं सेपरेट घेतलं जातं आणि दर्शन दिलं जातं. पण तिथे पण प्रॉब्लेम असा आला, की ओल्ड एज लोकांना पण शेवटी तिथे धक्काबुक्की झालीच, की तिकडे सुद्धा त्यांना तो प्रॉब्लेम झालाच, की तीव्र धक्काबुक्की म्हणावी लागेल, की बऱ्यापैकी धक्काबुक्की झाली. कारण थोडासा क्राउड होता. पण ओल्ड एज माणसांना तिकडे थोडंसं रिस्की आहे घेऊन जाणं. सो मग म्हणून मी तरी तुम्हाला सांगेन, की पंढरपूर नका घेऊन जाऊ ओल्ड एज माणसाला. थोडंसं रिस्की आहे. थोडं जरी त्या लोकांनी वेगळं केलं, त्यांच्या सिक्युरिटी त्यांना वेगळे करतात, बाजूला काढतात, की तुम्ही वेगळे या, सो म्हणून तुम्हाला दर्शन लवकर होईल. असं करतात, पण तिकडे ते गोष्ट नाहीये. त्याच्यानंतर मग रुक्मिणीचं पण दर्शन खूप छान झालं. वेगवेगळे मंदिर आहेत. तिकडनं एंटर होऊन बाहेर आपण डायरेक्ट रुक्मिणी मातेच्या मंदिरामध्ये जातो. तर रुक्मिणी मातेचं दर्शन झालं. आणि आम्ही सर्वांनी मुखदर्शन केलं होतं. धर्मदर्शन म्हणजे चरणस्पर्श दर्शन केलं नव्हतं. कारण खूप क्राउड होता, खूप गर्दी होती आणि आम्ही गेलो त्यावेळेस विठोबा रुक्मिणी दोघंही तयार होत होते. म्हणजे त्यांच्या शृंगारची पूजा सुरू होती. तर मग म्हणून मग आम्ही म्हटलं की मुखदर्शनच करू. त्याच्यानंतर पुढचं जे काही तीर्थक्षेत्र आहेत, मीन्स आता ते पण झालं. गाणगापूर सगळ्यात महत्वाचं. गाणगापूरला मी दर्शन तुम्ही तिकडे गुरुजी वगैरे असतात, जे तुम्हाला सांगतात की आम्ही गेलो त्यावेळेस पण खूप क्राउड होता गाणगापूरला. एकतर आमच्यासोबत 2 ओल्ड एज माणसं होती. सो मग आम्ही जास्त रिस्क घेणार नव्हतो. काकीच मेनली जास्त रिस्क घेणार नव्हत्या. कारण मग त्याच्यानंतर खूप गर्दी झाली असती. मग लाईनीत खूप तास उभं राहावं लागलं असतं. सो तिथे काही गुरुजी असतात. ते लोकं तुम्हाला अमुक-अमुक प्राईस सांगतात. त्या प्राईस तुम्हाला पे करून तुम्हाला दर्शन खूप चांगलं होतं. ओके. मीन्स व्ही-आय-पी पासच म्हणा. असं प्रॉपर व्ही-आय-पी पास हे असं नाहीये. पण तिथे गुरुजी असतात एंट्रन्सला वगैरे. ते तुम्हाला विचारतातच.
तर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही डायरेक्ट अमुक अमुक प्राइस देऊन तुम्ही दर्शन करू शकता. तर तिकडे आम्ही तसं दर्शन केलं आणि त्याच्यानंतर मग ते गाणगापूरला ते तुम्हाला ₹10-10 एक पानांच्या प्लेट्स वाटल्या जातात. पानं असतात. पानं आपली जी झाडाची लीफ असतात तर त्याचे तुम्हाला तयार केलेली वाटतात. ₹10 एक असतं आणि ते लोकं सांगतात, की दर्शन झालं की प्रसाद वाटणार आहे, 12च्या नंतर प्रसाद वाटणार आहे. पण मी तुम्हाला सांगेन, की प्रसाद घेऊ नका. मी स्वतः तुम्हाला सांगेन, एकतर मी स्वतःच्या ह्याच्याने पाहिलं, की तो प्रसाद तिकडे जो आहे, तो मंदिर ट्रस्टचा वगैरे नाहीये. कदाचित असेल किंवा नसेल किंवा माझी माहिती अपूर्ण पडत असेल ह्या गोष्टी पण पण तुम्ही पण त्या गोष्टी थोडंसं रिसर्च करा. पण माझा अनुभव मी सांगतो. तिथे इतकी गर्दी केली त्या सगळ्यांनी, इतकं लाथा बुक्क्या सगळ्यांना पडत होत्या. एवढा क्राउड झाला, की कोण कुठनं ऐकतंय, कोण कुठनं जातंय, सगळी चेंगराचेंगरी सगळं असं मिस अगदी विचित्र वाटत होतं. एवढी गर्दी झाली त्या प्रसादासाठी आणि तिथे जे लोकं प्रसाद वाटतात ना, ते भाविक भक्तच असतात. जे लोकं त्यांच्या यथाशक्ती जो प्रसाद वाटतात, तो प्रसाद असतो. मग त्यापेक्षा मी तुम्हाला सांगेन, की तुम्ही दत्त महाराजांचं आपलं छान दर्शन घ्या. दर्शन घेतल्यानंतर तुम्ही ते संगम आहे तिकडे, तर ते संगमावर जा. तिकडे दर्शन घ्या आणि पुन्हा दिवस तुमचं जे काही घरी जाण्याचा प्लॅन असेल किंवा पुढचा जे काही प्लॅन असेल ते तुम्ही अटेंड करा. पण प्रसादाच्या ह्याच्यात अजिबात पडू नका. जर गर्दी नसेल तर तुम्ही प्रसाद घेऊ शकता. गर्दी नसेल तर मी असं सांगणार नाही, की प्रसाद घेऊ नका. प्रसाद देवाचाच आहे, तो आपल्याला घ्यायचा आहे. पण गर्दी नसेल तर तुम्ही जा. गर्दी प्रचंड प्रमाणात असेल तर खूप धक्काबुक्की होते. तुमच्यासोबत जर ओल्ड एज माणसं असतील किंवा हँडिकॅप माणसं असतील, सो खूप रिस्क आहे. रिस्क अजिबात घेऊ नका. तुम्ही संगम पाहिजे तर पाहायला जा. संगमावर तीर्थाचा अभिषेक घ्या. तिकडनं प्रसाद घ्या. पण इकडे गाणगापूरच्या त्या ठिकाणी नका घेऊ. खूप क्राउड होतो आणि खूप त्रासही होतो. सो म्हणून मग आम्ही तिथे नाही गेलो. त्याच्यानंतर आपलं कोल्हापूर, ज्योतिबा यांचा एक्सपिरियन्स एक नंबर आहे. तिथे सगळं मॅनेजमेंट पण खूप बेस्ट आहे. मला जास्त काही तिथे असं विचित्र नाही वाटलं. खूप छान क्लीनिंग वगैरे एक्सेट्रा खूप मस्त. मला प्रचंड आवडलं. 2 मंदिरं मला खूप आवडले कोल्हापूरचे आणि खूप छान-छान. त्याच्यानंतर आदमापूर खास करून ते पण मला प्रचंड आवडलं. आदमापूरला म्हणजे बाळूमामाच्या इथे मी पहिल्यांदा गेलो होतो. सो मग आदमापूर पण मला प्रचंड आवडलं. ओके. तो पण एक खूप छान होता एक्सपिरियन्स माझ्या आदमापूरचा. आदमापूरला पण खूप छान मॅनेजमेंट आहे. फक्त एक आदमापूरला मला एक गोष्ट खूप चुकीची वाटली. जेव्हा तिथे प्रसाद दिला जातो म्हणजे अन्नाचा, अन्नदान किंवा असं म्हणतात ना, की अन्नाचा प्रसाद असतो. जसं शिर्डीला असतं अन्नछत्र, तसं त्यांचं तिथे अन्नछत्र आहे. पण अन्नछत्राला तिथे टायमिंग आहे. पूर्ण वेळ अन्नछत्र सुरू नसतं. तर अमुक-अमुक वेळ आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये जर दिसत आलं असेल, तर तुम्ही ते पहा. आता असं मला एक्झॅक्टली माहिती नाही कारण आता विसरायला झालं. तर ते झालं. पण तिकडे एक गोष्ट चुकीची ते लोकं आतमध्ये पाणी देत नाही आपल्याला, ओके, पिण्यासाठी. जर तुम्ही आत गेलात आणि चुकून तुम्हाला ठसका लागला किंवा काही झालं तर तिकडे आत जात असाल तर एक पाण्याची बॉटल नक्की कॅरी करा. तिथे त्यांनी कुठलीही नोटीस लिहिलेली नाहीये, की बाहेर आतमध्ये पाणी उपलब्ध नाही किंवा आतमध्ये तुम्हाला पाणी मिळणार नाहीये. तुम्ही तुमचं स्वतःचं वैयक्तिक पाणी बॉटल किंवा काहीतरी असं ऑप्शन घेऊन या. तर तसं त्यांनी तिथे काही लिहिलेलं नाहीये. सो मंदिर समितीने जर तिकडनं कोण हा जर व्हिडिओ बघत असतील तर सो प्लीज की ह्या गोष्टीची खबरदारी मंदिर समितीने घ्यावी. की काहीतरी तिथे लिहून ठेवा. की पाणी वैयक्तिक घेऊन या तुमचं पर्सनल जर तुम्हाला लागत असेल तर. आणि स्वतःच्या बॉटल्स मी तुम्हाला आता सुद्धा सांगतो, तिथे कचरा करू नका. तुम्ही जर प्लास्टिक बॉटल स्वतःचा कॅरी करत असाल, तर प्लीज त्या स्वतःच्या स्वतः घ्या आणि कचऱ्याच्या डब्यामध्ये टाका. तिथे अन्नछत्राच्या ह्याच्यात कचरा अजिबात करू नका. ओके, ते झालं. हे एक चुकीचं वाटलं कारण मी जेव्हा अन्नछत्रात आत्मापूरला जेव्हा जेवत होतो, तेव्हा मी स्वतः पाहिलं की लहान-लहान मुलांना ठसका लागतोय आणि मग त्यांना तिथे पाण्याचा ऑप्शन नाही. लोकं पाणी शोधतायत. परत हा प्रॉब्लेम आपल्यासोबत परत ओल्ड एज माणसं असतील, तर त्यांना जेवताना त्रास होईल. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, की पाण्याची बॉटल घेऊन जा, तिथे आतमध्ये पाणी मिळत नाही. ओके, तर हा एक आदमापूरचा फक्त प्रॉब्लेम होता. नाहीतर खूप छान आहे. फक्त त्यांनी नोटीस लिहिली पाहिजे बाहेर, असं मला वाटतं. त्यांनी बाहेर अशी नोटीस लिहिली पाहिजे. तर बाकी सर्व मंदिराचा एक्सपिरियन्स माझा खूप बेस्ट होता. फक्त जे काही मी तुम्हाला सांगितलं, तेवढ्या काही गोष्टी चुकीच्या आहेत आणि मी अ, एकदम सर्व मंदिर समितीच्या गोष्टींनी माफी मागतो, जर माझ्या बोलण्यात जर काही चुकलं असेल तर. पण माझा जो ओनली एक्सपिरियन्स होता म्हणजे मंदिर समिती किंवा बाकीच्या सर्व गोष्टीबद्दल, तर त्यासाठी खरंच मी सॉरी बोलतो. जो माझा एक्सपिरियन्स मला जो वाटलं, माझं वैयक्तिक जे मत आहे, ते मी सर्वांसमोर मांडलं किंवा सर्वांना सांगितलं. आता ज्याला जसं यायचं, जायचं आहे त्याच्यानुसार ते त्यांच्या ह्याच्यावरती आहे. पण मला वाटलं सो म्हणून मी ती गोष्ट शेअर केली. तर आता मी खरेदी काय-काय केली आहे ती चला
तर सगळ्यात पहिलं ते म्हणजे मी कोल्हापूरवरनं काय घेतलंय. म्हणजे खूप इच्छा होती, की ही वस्तू माझ्याकडे असावी. पण शेवटी म्हणतो ना, की देवाची इच्छा असते त्याच्यानंतरच ती गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचते. तर मी घेतलेला आहे छान असा महालक्ष्मी आईचा सुंदर असा हा पाषाण स्वरूपी फोटो म्हणा किंवा मूर्ती म्हणा. मूर्तीच आहे अखंड आतमध्ये ती. पण खूप सुंदर आहे. मला प्रचंड आवडली. बघा त्यांनी ते कलश सॉरी कलश दिलेला आहे आणि एक सुपारी दिलेली आहे. त्याच्यानंतर अंबाबाईचा असा पूर्ण साज त्यांनी तयार करून दिलाय. साडी बघा किती छान नेसवली आहे आणि खास करून मला पिवळा रंगच साडीमध्ये हवा होता. तर पिवळ्या रंगाचीच साडी मला मिळाली आहे. ह्याच्यामध्ये अजून एक छोटी साईज अवेलेबल होते आणि एक अजून मोठी साईज अवेलेबल होते. म्हणजे 3 साईज यामध्ये अवेलेबल आहेत. तुम्हाला मंदिराच्या बाहेरच आल्यावरती पश्चिम दरवाजा माझ्यामध्ये बाहेर आल्यावरती तुम्हाला ते स्टॉल्स मिळतील. तिकडे तुम्ही हे व्हिजिट करू शकता. हे मला 500 ते 550च्या रेंजमध्ये पडलं. पण खूप छान आहे. हे पूर्ण आहे ना ग्लास आहे, काच आहे आणि त्याच्या आतमध्ये हा पाषाण आहे, तो देवीचा चिटकवलेला आहे. तर म्हणजे जर तुम्ही खोलत वगैरे असाल काय झालं वगैरे, तर मग जरा जपून आतमध्ये ते पाषाण चिटकवलेलं आहे. पण पाठी श्रीयंत्र आहे देवीच्या आणि अशी सुंदर ही पाषाण स्वरूपी मूर्ती आहे. तर ह्याचं आता माझ्याकडनं पूजन झालेलं आहे. मंदिरामध्ये असतं हे आता देवघराच्या वरती. पण आता ह्याला मी वेगळीकडे जागा करणार आहे. त्याच्यासाठी ही माझ्याकडे एक आहे. पण माझी इच्छा होती, की अंबाबाईचं स्वरूप आपल्याकडे असावं. सो मग मी हे एक घेतलं. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट म्हणजे की कोल्हापूरला दागिने खूप छान भेटतात. बरेच जणांना माहिती आहे दागिने खूप छान मिळतात. पण मंदिराच्या आवारात जेव्हा तुम्ही दागिने घेत असाल, तर तिथे खूप महाग असतात. पुढे तुम्हाला ₹100-200 ला छान-छान दागिने अवेलेबल होतात. तर तिकडनं मी खास करून मार्गशीर्षासाठी हा एक कोल्हापुरी साज बोलतात ना ह्याला. तर मी हा वेगळ्या पद्धतीचा कोल्हापुरी साज आहे. पण मग मी खास करून मार्गशीर्ष आणि देवींसाठी हा मी कोल्हापूरवरनं हा छान असा कोल्हापुरी साज घेतलाय, जो मला पण खूप आवडला. म्हटलं आता देवी मार्गशीर्ष वगैरे येईलच, तर त्यावेळेस आपल्याला छान यूज करता येईल. त्यावेळेस तुम्हाला हा साज दिसणार सुद्धा आहे, जेव्हा देवी घालेल. ओके. पण खूप छान आहे हा साज. आता हे प्लेट्स थोड्याशा वेगळ्या झाल्यात. जेव्हा आपण देवीला घालू ना, त्यावेळेस ते नीट दिसणार आहे. हा एक साज घेतला. हे तुम्हाला ₹100-150 तिथे अवेलेबल होऊन जाईल. पण क्वालिटी पण छान आहे. सुंदर आहे. ओके. जर तुम्ही आतमध्ये एवढं जास्त इन्व्हेस्ट करून घेणार असाल, त्यापेक्षा मग बाहेर म्हणजे महालक्ष्मी धर्मशाळा म्हणून एक आहे, तिकडेच आहे. पश्चिम दरवाजाच्या समोरच्या रस्त्यावरती. ओके. सगळं जे काही बेस्ट बेस्ट तुम्हाला मिळणार आहे, या पश्चिम दरवाजाच्या समोरच तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतर मी आदमापूरला गेलो होतो. तिथे सुद्धा मी पहिल्यांदा गेलो होतो. सो मग मी बाळूमामांची सुंदर अशी मूर्ती घेतली आहे. जी मला प्रचंड आवडली. खूप छान आहे. ही बाळूमामांची मूर्ती आहे. खूप सुंदर आहे. बाळूमामांचा चेहरा सुद्धा यामध्ये खूप छान आहे. अगदी असं कोरलेला वगैरे आहे. मूर्ती सुद्धा खूप छान आहे. जर तुम्हाला कोणाला गिफ्ट करायची असेल, तर तुम्ही कोणालाही गिफ्ट करू शकता. तुम्हाला जर कोणाला द्यायची असेल, तुम्ही त्यांना देऊ सुद्धा शकता. आणि बाळूमामांचं सुद्धा खूप छान आपण सेवा करू शकतो. त्यामुळे ही मी मूर्ती घेतली आहे. बस बाकी काही एवढं मी घेतलेलं नाहीये. बाकी मी काहीच खरेदी केलं नाही. प्रसाद घेतला होता, तो झाला सगळ्यांना वाटून वगैरे. तर एवढीशीच बेसिक बेसिक मी खरेदी केली होती. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला सर्वांना खरंच खूप सॉरी बोलतो. जर काही मंदिराच्या बाबतीत माझ्याकडनं बोलण्याचं काही चुकलं असेल किंवा माझ्याकडनं मंदिर समितीबद्दल किंवा मंदिराचा अपमान झाला असेल किंवा माझ्या बोलण्यातनं कुठल्या समितीचा किंवा देवाचा अपमान झाला असेल, तर खरंच खूप खूप सॉरी. पण माझा जो एक्सपिरियन्स होता, तो मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केला आणि मला जे वाटलं ते मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केलं. तर असा होता आजचा आपला छान असा व्हिडिओ. तर आता आपले व्हिडिओ कंटिन्युअसली येणार आहेत छान-छान. तर नेहमीप्रमाणे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी